आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयास रिसॉर्ट आपले स्वागत आहे। आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास, घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद, तसंच वाढदिवस, लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी। आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या। संपर्क 9850139023 यांना मानाचा मुजरा। शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनाही मानाचा मुजरा। आज उपस्थित सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेत नाही, माझ्यापेक्षा सर्व तुम्ही ज्येष्ठ आहात त्याच्यामुळे आणि वेळेची मर्यादाही पाळायची। साहेब, बघायला गेलं मागच्या 8 वर्षाच्या कालावधी गेलेला आहे। इलेक्शन संपून नगरसेवक किंवा स्वराज्य संस्थेची निवडणूक संपून आता म्हणजे त्यांचा काळ संपून जवळपास 4-1 वर्ष आता लोटलेली आहे आणि ह्या 4 वर्षाच्या कालावधीनंतर आज आपल्याकडं हा मेळावा पहिला रायगड जिल्ह्यातला लागलेला आहे। म्हणजे थोडक्यात रायगड जिल्ह्याचे राजकारण येणाऱ्या स्वराज्य संस्थेची निवडणुकीचा श्री गणेश हा आपल्याच मतदारसंघातनं होतोय आणि त्यातूनही खोपोलीतून होतोय, याचा आम्हाला जास्त आनंद आहे। आज बघायला गेलं साहेब तर मागच्या खोपोलीच्या परिस्थिती बघितली तर 2014 साली ज्या वेळेला आपण हा मेळावा घेतला होता त्यावेळेला आपल्या इथे खोपोली शहराचा फक्त एक नगरसेवक होता। आमदार महेंद्र धोरवे साहेबांनी मेहनत घेतली, पुढचे 2 वर्ष त्यांनी भरपूर कष्ट घेतले आणि पुढच्या 2016च्या निवडणुकीमध्ये त्या एक नगरसेवकाचे 11 नगरसेवक झाले आणि याचं श्रेय साहेब आमदार साहेब तुम्हाला जातं, खासदार साहेब तुम्हाला जातं। त्याच्यानंतर बघायला गेलं तर 2016च्या निवडणुकीनंतर पुढे 2019ची निवडणूक लागली आमदारकीची, त्याच्या अगोदर खासदारकीची निवडणूक लागली होती। खासदार साहेबांना आपण त्यावेळेला साधारणतः 3,500-4 हजाराचा आपण लीड या खोपोली शहरातनं दिला होता आणि कार्यकर्त्यांची मेहनत तिथं त्यावेळेला सफळ झाली होती। ज्या वेळेला खासदार साहेबांना लीड मिळाला त्याच वेळेला लक्षात आलं की येणाऱ्या आमदारकीमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त अधिक लीड मिळेल आणि त्याच वेळेला 2019ला खोपोली शहराने जवळपास 6 हजाराचा लीड आमदार साहेब तुम्हाला 2019च्या निवडणुकीत दिला। शहराने जे काही लीड दिलं किंवा आपल्या खालापूर तालुक्याने किंवा शिवसैनिकांनी जे काम केलं त्या कामाचा मोबदला किंवा त्याचा एक रिटर्न म्हणजे काय बोलतो आपण रिटर्न गिफ्ट म्हणून आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी या शहराला भरघोस निधी दिलेला आहे। साधारणतः 20-25 कोटीचा निधी आमदार साहेबांनी आपल्याला या शहरामध्ये दिला। त्याच्यामध्ये महत्त्वाची कामं म्हणजे जशी काय जो आपण बोलतो की काय करायला पाहिजे तो हॉस्पिटलचं काम केलेलं आहे। आज आपण छत्रपती शाहू महाराजांचं सभागृहाचं जे काम आहे जे पूर्ण बिल्डिंगची वाताहत झाली होती त्याच्यासाठी आमदार साहेबांनी निधी दिलेला आहे। हॉस्पिटलसाठी 2.5 कोटी झाले, छत्रपती शाहू महाराज सभागृहासाठी 3 कोटी झालेले। तसेच विविध प्रभागाच्या वाईज वॉर्ड वाईज बघायला गेलं तर कुठे सभागृह दिलेले आहेत, कुठे उद्यानं दिलेले आहेत, कुठे स्पोर्ट्स सेंटर दिलेले आहेत। हे सर्व काम आपण आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून करू शकलो कारण आपले मुख्यमंत्री त्यावेळेला एकनाथ आपले खासदार श्रीरंग अप्पा बांधणे होते, आपले आमदार महेंद्र शेठ तोरे होते आणि सर्वच्या सर्व आपल्या पक्षाचे होते म्हणून आपण हे करू शकलो। आता येणाऱ्या काळामध्ये साहेब आता थोड्या 2-4 दिवसांमध्येच आपल्याला समजेल की येणारी निवडणूक कधी लागते, तारखा डिक्लेअर होतील। बघायला गेलं तर नगरपालिकेच्या वॉर्ड रचनेची संकल्पना चालू झालेली आहे, अधिकारी लोक असतील। खोपोली शहरामध्ये मागच्या वेळेला 14 वॉर्ड होते, या वेळेला 15 वॉर्ड झालेले आहेत, 1 वॉर्ड वाढलेला आहे, 2 नगरसेवक त्याच्यामागे वाढलेले आहेत। खोपोलीची म्हणजे मतदार बघायला गेलं तर 68,000 मतदार आहेत आणि त्या मतदारापैकी आपल्याला जवळपास 38-40 हजार मतदार यावेळेला झालं आणि त्याच वेळेला या खोपोली शहराने म्हणजे दोन्ही इलेक्शनला म्हणजे खासदार साहेब आपल्या इलेक्शनला, आमदार साहेब आपल्या इलेक्शनला का म्हणजे कोणी आम्ही पुढारी म्हणून नाही तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी मिळून ही निवडणूक एकदा स्वाभिमानाने लढवली। लोक त्यांना अप्रोच करत होते पण त्याचा स्वाभिमान त्यांनी काय ढासळून दिला नाही आणि या वेळेला खासदार साहेबांची माफी मागतो की आम्ही थोडेसे 200-300 मतांनी मागे राहिलो पण आमदार साहेब आम्ही तुम्हाला या शहरातून जवळपास 7 हजाराचं लीड आम्ही तुम्हाला 7 हजाराचं मताधिक्य आम्ही तुम्हाला घेऊन दिलेलं होतं। त्याचबरोबर खालापूर तालुक्यातही तशीच परिस्थिती होती, सर्वजण बोलत होते तालुक्यामध्ये मागेत नाहीत। संदेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये बघायला गेलं तर खूप चांगलं त्यावेळेला मतदान त्या भागामध्ये झालेलं आहे आणि ते पुढं बघायला झालं। आता तुम्ही विचार कराल आज आमच्याकडे 31 नगरसेवकांची म्हणजे नगरसेवक या खोपोली शहरामध्ये होणार आहेत आणि त्याची 31च्या 31 नगरसेवकांची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे। 31च्या बरोबर बघायला गेलात 31 नगरसेवकांच्या याच्यामध्ये जर बघायला गेलात तर 8 नगरसेवक हे OBCचे असणार आहेत,
3 नगरसेवक हे SC समाजाचे असणार आहेत आणि 1 नगरसेवक हा STचा होणार आहे. आणि त्याचीच आम्ही 31/62 लोकांची तयारी केलेली आहे, कारण महिलांना 50% चान्स आहे. कुठं आरक्षण कधी कोणाला पडेल त्याचं आम्हाला माहिती नाही, तर त्याची पूर्वतयारी आम्ही ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. खासदार साहेब बघायला गेलं तर खोपोलीच्या लोकांना आता आपल्याकडून एक वेगळी अपेक्षा आहे. आमदार साहेब तुमच्याकडनं एक वेगळी अपेक्षा आहे. आपण गेल्या वेळेशी वॉर्ड वाईज कामं केलीत, काही महत्त्वाची मुद्देसूर कामं केलीत, पण आता खोपोली शहराची एक गरज आहे ती पाणी साठवण्याची. म्हणजे आमचं टाटावरती आम्ही डिपेंड आहोत. टाटाचं पाणी आमच्या शंकर मंदिर तळावामध्ये येतं, पण आता जर गोगावले साहेब असते तर नक्कीच आम्ही त्यांना सांगितलं असतं, कारण मत्स्य बीज केंद्र आमच्या खोपोली शहरामध्ये आहे आणि ते 6 एकरचं आहे. आणि ते 6 एकरचं जर ते मत्स्यबीज केंद्र आणि ते बंद आहे, म्हणजे चालू अवस्थेत नाही आहे. ते जर ती जागा जर नगरपालिकेला हँडओव्हर झाली आणि ते महाराष्ट्र शासनाचं आहे, ती जागा जर नगरपालिकेला हँडओव्हर झाली तर आम्ही तिथे जवळपास 6 एकरचं स्टोरेज हाऊस तिथं आम्ही बनवू शकतो, ज्याने ग्रॅव्हिटीने पाणी आपल्या शहराला येतील. आणि भविष्याचं खोपोली शहर जे वाढतं आहे त्याचा जर विचार केला तर नक्कीच ती आपल्याला एक राहील. आपल्या निवडणुका येतील जातील, पण हे जे काम आहे हे आयुष्यभर खोपोलीकर तुमचं लक्ष होतील आणि त्यांचं तुमच्या म्हणजे आयुष्यभर तुमचं त्याच्यामध्ये नाव निघेल. पुढे बघायला जाल तर एक स्पोर्ट्स सेंटर आहे, म्हणजे खोपोली नगर परिषदेमध्ये 8 एकरची जागा आहे का ज्याच्यामध्ये आपण चांगला स्टेडियम बांधू शकतो. चांगला म्हणजे क्रिकेटचं स्टेडियम चांगलं होऊ शकतं, फुटबॉलचं स्टेडियम चांगलं होऊ शकतं, एक इंडोर हॉल चांगला होऊ शकतो. खासदार साहेब खेलो इंडियामध्ये आपल्याला त्याच्यासाठी निधी आपल्याकडे म्हणजे मिळू शकतो का ज्याला 30-35 कोटी रुपयाचं. पण जे काय होईल ते एकदाच होईल. आज आमचे खेळाडू मुंबईला जातात, पुण्याला जातात, खोपोलीत इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं, पण ते तुमच्या मार्फतमध्ये होऊ शकतं. आमदार साहेब. आणि तिसरं सांगायचं झालं तर आमदार साहेबांचं स्वप्न आहे, ते स्वप्न मी सांगतो, कदाचित साहेबांनी कधी तुम्हाला सांगितलं नसेल. टाटापासून शिळ फाट्यापर्यंत जी नदी वाहते 7.5 किलोमीटरचा प्रवास करते. आमच्याकडे 12 नदी वाहणारी आहे, पाण्याची तशी बघायला गेलं तर टंचाई नाही. आमदार साहेबांना ती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट करायची आहे, पण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट बोलून होणार आहे का, तर 130 कोटी रुपयाचे 140 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत. पण ते झालं तर जवळपास म्हणजे आमदार साहेबांचं स्वप्न आहे का इथे टुरिस्ट लोक आली पाहिजेत, इथे वेगवेगळे लोक इथं खोपोलीला भेटले पाहिजेत आणि त्यांनी त्याच्यातून उत्पन्न चालू झालं पाहिजे. जवळपास 500 लोकांना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे खेळाच्या माध्यमातून स्टॉलच्या माध्यमातून रोजगार मिळेल. पण जर ते झालं तर त्याचं महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाकडनं आपल्याला जर निधी त्याच्यातला मिळाला तर खोपोलीचं महाराष्ट्राच्या नकाशावर एक वेगळी ओळख होईल, एक टुरिझम म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल. साहेब कार्यकर्ते म्हणून सर्वजण काम करतच असतात, तुमच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेलीच आहे. येणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यावेळेला तुमचं सपोर्ट आणि तुमची ताकद ही आपल्याला 100% मिळेलच. पण त्याचबरोबर तुमचं सगळ्या म्हणजे सामदाम दंडभेद ह्या प्रकाराने आपल्या सर्वजण कार्यकर्ते त्या याच्यामध्ये निवडणुकीला उतरणार आहेत आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे एवढंच मी बोलेन आणि मी माझा प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.